एम आर बालाजी वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर हे जे प्रकरण आहे हे 1963चं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने एससीच्या अर्थातच अनुसूचित जातीच्या आरक्षणाला नॉन क्रिमिलियर लावता येऊ शकतं का या अनुषंगाने भाष्य केलेलं आहे। हे खटला 1963चा आहे, पण याच्यानंतर देखील अनेक खटले झालेले आहेत आणि त्या प्रत्येक खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीसाठी जे नॉन क्रिमिलियरचा विषय पुढे येतो त्यावेळेस हे नॉन क्रिमिलियर अनुसूचित जातीला का लावता येऊ शकत नाही याचं विश्लेषण सुप्रीम कोर्टाने वारंवार केलेलं आहे। तुम्ही जर हा एम आर बालाजी वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर हे जर प्रकरण काढून बघितलं तुमच्या लक्षामध्ये येईल की इथे सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाचं निष्कर्ष काढलेले आहेत आणि हे निष्कर्ष काढत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरक्षण देत असताना सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की संविधानातील मागासलेपणाचा विचार करताना केवळ आणि केवळ आर्थिक निकषाकडे लक्ष देऊन चालत नाही, तर हा विषय केवळ आर्थिक निकषाचा नाही तर याला काही सामाजिक निकष देखील लागलेले आहेत। अर्थातच अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे हे आरक्षण सामाजिक निकषावर आधारित आहे, ते आर्थिक निकषावरती नाही। त्याच्यामुळं वारंवार सुप्रीम कोर्टाने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण सरकार बदललं की निर्णय बदलतात असं म्हटलं जातं। त्या पद्धतीनं हे सगळे निर्णय जे आहेत हे आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे हे बाजूला ठेवले गेलेले आहेत। आता हे प्रकरण 1963चं आहे, म्हणजे संविधान लागू होऊन जवळपास एक 10-11 वर्ष झालेली होती। त्या कालखंडामधलं हे जजमेंट आहे आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हटलेलं आहे की जातीचा आणि सामाजिक मागासलेपणाचा संबंध अतिशय जवळचा आहे। त्याच्यामुळं तुम्ही व्यक्ती आणि त्याचे आर्थिक हितसंबंध इतक्यापुरतं मर्यादित नका राहू, तर त्याचा जो संबंध आहे आरक्षणाचा तो जातीचा आहे आणि जातीचा आणि सामाजिक मागासलेपणाचा जवळचा संबंध आहे। आता अनेकांना प्रश्न असा असतो की सामाजिक मागासलेपण जातीमुळे कसं येऊ शकतं, तर जात हे इथल्या शोषणाचं मूलभूत आधार आहे आणि जातीच्या नावावरतीच आतापर्यंत शोषण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं जे मागासलेपण आलेलं आहे ते मागासलेपण येण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे ते कारण आहे जात। आणि जात जर नसती तर कदाचित सामाजिक मागासलेपण ही नसतं, पण सामाजिक मागासलेपण येण्याचं जे कारण आहे ते कारण मुळातच जात असल्यानं सुप्रीम कोर्टात असं म्हणणं आहे की जातीचा आणि सामाजिक मागासलेपणाचा खूप जवळचा संबंध आहे असं त्यांचं म्हणणं आहे। केवळ आर्थिक सुबत्ता आली म्हणून, म्हणजे फक्त एखाद्याकडे काहीतरी पैसा आला आणि तो आर्थिकदृष्ट्या म्हणजे खूप श्रीमंत झाला म्हणून त्याची जी काही सामाजिक मागासलेपण आहे ते सामाजिक मागासलेपण त्याचं संपुष्टात येत नाही, तर त्याच्यासाठी जे कारणीभूत आहे सामाजिक मागासलेपणासाठी ते जात आहे आणि जातीच्या आधारावर झालेलं शोषण आहे। इथे आर्थिक आधारावरती शोषण झाले का, तर ते नाही। तर म्हणून सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की केवळ आर्थिक निकष लावून चालत नाही किंवा त्याच्याकडे फक्त आर्थिक सुबत्ता आली म्हणून चालत नाही, तर आर्थिक सुबत्ता हे व्यक्तीच्या काही गरजा भागवू शकतं, पण आर्थिक सुबत्तेमुळं त्याच्याकडे डायरेक्टली म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला जर मी आज 10 लाख रुपये दिले आणि 10 लाख रुपये दिल्यानंतर मी त्याला म्हणालो की आता तू म्हणजे तुझ्याकडे तुला कोणीही तुझ्यावरती अन्याय करायला येणार नाही, तर असं होऊ शकत नाही। पण हे 10 लाख जो रुपये जे आहेत हे 10 लाख रुपये कसे खर्च करायचे याच्यासाठी असलेल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता जर कोणी मारल्या असतील तर त्या जातीने मारलेल्या आहेत। कशा मारलेल्या आहेत, तर जातीने आपल्याला हे स्पष्टपणानं सांगितलं की तुम्ही काय करू शकता आणि काही करू शकत नाही हे सांगितलं गेलं। म्हणजे आपल्याकडे माहिती आहे की 3 वर्ण होते आणि त्या शेवटच्या वर्णामध्ये असलेल्या किंवा खालच्या 3 वर्णांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रापैकी पहिला जर एक वर्ण सोडला तर बाकीच्या वर्णांना शिक्षणाचा देखील अधिकार नव्हता। याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ शिक्षणामुळे ज्या क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होणार आहेत त्या क्षमताच मारल्या गेलेल्या आहेत। त्याच्यामुळं कशाच्या आधारावरती मारले गेलेले आहेत की तुमची जी जात आहे ती जात खालच्या 3 वर्णामध्ये येते आणि त्यातल्या त्यात जर शेवटचा वर्ण जर बघितला आपण, ज्याला शूद्र किंवा अतिशूद्र असे आपण म्हणतो, तर त्या शूद्र वर्णाला तर कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते आणि त्याच्यामुळं त्याच्या ज्या काही क्षमता विकसित व्हायला पाहिजे होत्या त्या क्षमता विकसित झाल्या नाहीत आणि म्हणून तिथे त्याच्या प्रामुख्याने क्षमता मारलेल्या गेलेल्या आहेत। आणि या क्षमता जर तुम्हाला वाढवायच्या असतील तर तुम्हाला त्यांना अफर्मेटिव्ह ॲक्शन आणावं लागेल आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला हे आरक्षण आणलेलं पाहायला मिळतं। आणि हे आरक्षण आणत असताना त्यांनी आर्थिक निकष लावलेले नाहीत। जर आर्थिक निकष लावले असते तर त्याचं शोषणाचं कारण देखील आर्थिक असतं की एखाद्या श्रीमंत व्यक्तीनं गरीब व्यक्तीचं शोषण केलेलं आहे असं जर तुम्हाला आढळलं असतं आणि त्याच्यामुळे जर त्याच्या क्षमता मारल्या गेलेल्या असत्या तर त्याला आर्थिक निकष लावता आले असते। आता आपल्याला माहिती आहे 2019 मध्ये आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं गेलं। फक्त आर्थिक निकषावर का दिलं गेलं, कारण हे जे ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे हे आरक्षण आर्थिक निकषामध्ये असल्यामुळं हे आरक्षण फक्त आणि फक्त काय आहे,
तर त्या व्यक्तीची गरिबी संपवण्याचा हा कार्यक्रम आहे. पण अनुसूचित जातीचं आणि जमातीचं आरक्षण असं आहे का? तर असं आरक्षण नाही आहे. ते जातीच्या आधारावरती आरक्षण आहे आणि त्याच्यामुळं जात जोपर्यंत आहे तोपर्यंत हे शोषण सुरू राहणार आहे असं म्हटलं जाते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की 1936ला त्यांनी सांगितलं की आपल्याला या जातीचं निर्मूलन करावं लागेल. जर जातीचं निर्मूलन करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो तर कदाचित हे आरक्षण संपवण्यामध्ये देखील आपण यशस्वी ठरू शकतो. पण अगोदर तुम्हाला जात संपवावी लागेल, कारण जातीने ज्या काही सगळ्या भानगडी निर्माण केलेल्या आहेत त्या भानगडीमुळे हे सगळं करावं लागतं आहे. आणि जातीनं काय केलेलं आहे? जातीनं फक्त त्यांचा एखादा विषय थांबवलेला नाही, तर सगळ्याच ज्या क्षमता आहेत त्या सगळ्या क्षमता मारल्या गेलेल्या आहेत. व्यक्तीच्या क्षमता केव्हा विकसित होऊ शकतात? जर त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं तर. आणि जर त्याला शिक्षणच मिळत नसेल आणि तो जर ज्ञानच मिळवू शकत नसेल तर त्याच्या क्षमता कशा काय वाढू शकतात? तर त्याच्या क्षमता वाढूच शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे शिक्षण हे माध्यम असं आहे की ज्याच्यामुळे तुमच्या क्षमता वाढू शकतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हा जो काही जातीचा निकष आहे हा जातीचा निकष महत्त्वाचा आहे, कारण त्याच्या आधारावरती इथं शोषण झालेलं आहे. आणि आजही जातीच्या आधारावरती शोषण होत असतं आणि होत आलेलं आहे. त्याच्यामुळं अजूनही त्याचा जर निकष काय असेल तर तो जातच आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही जर अनेक श्रीमंत लोकांचे जर प्रकरणं बघितले असतील, म्हणजे देशाच्या राष्ट्रपतीपासून सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशापर्यंत आणि खाली चपराशापर्यंत जेवढे काही लोक शासकीय नोकरीमध्ये आहेत त्यांच्यासोबत देखील डिस्क्रिमिनेशन होतं. आणि त्याच्यामुळं त्यांच्या मुलांना आरक्षण का हवं आहे? आता मी काल तुम्हाला गवई साहेबांचं उदाहरण दिलेलं होतं की शेड्यूल्ड कास्टचे जज असल्यामुळे त्यांच्याकडे बूट फेकून मारलं गेलं. पण चंद्रचूडनी असेच काही निर्णय दिलेले होते पण त्यांना त्यांच्यासोबत ते झालं नाही. पण इथे जो काही निकष आहे तो त्याच्याकडे जात म्हणून बघण्याचा आहे. आणि म्हणून जात म्हणून बघितल्यामुळे त्याच्यासोबत हे जे डिस्क्रिमिनेशन आहे तर ते डिस्क्रिमिनेशन सुरूच राहतं. आणि म्हणून त्यांच्या मुलांना तुम्हाला आरक्षण द्यावं लागतं. त्याच्या मुलांना तुम्हाला फक्त त्यांचं उत्पन्न जास्त आहे म्हणून ते अडवता येत नाही. आणि हेच गोष्ट तुम्हाला माहिती असेल की इंद्रसहानी खटल्यामध्ये देखील याच गोष्टीवरती प्रामुख्याने भाष्य केलेलं आहे. तसे अनेक खटले आहेत ज्या खटल्यामध्ये याच्यावरती भाष्य केलेलं आहे. पण हा जो पहिला खटला आहे 1963चा MR बालाजी वर्सेस म्हैसूर स्टेट, तर या खटल्याच्या पासून सुरुवात झालेली आहे. अशा अनेक खटले आहेत ज्या खटल्यामध्ये आरक्षणाच्या या क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये म्हणजे SC STला क्रिमिलेअर लावता येऊ शकतं का या अनुषंगाने भाष्य केलेलं आहे. जर SC STचं आरक्षण जर आर्थिक निकषावरती असतं तर कदाचित आपल्याला याला नॉन क्रिमिनल लावता आलं असतं. पण हे आर्थिक निकषावर नसल्यामुळं याचा आधारच सामाजिक मागासलेपणा आहे, सामाजिक बहिष्कृतता आहे. त्याच्यामुळं इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आर्थिक निकष लावून त्याला क्रिमिलेअर किंवा नॉन क्रिमिलेअर अशा प्रकार इथं तुम्हाला आणता येत नाही. आणि म्हणून याच अनुषंगाने या केसमध्ये देखील भाष्य केलेलं आहे. अशा अनेक केसेस आहेत ज्या केसेस जशा जशा मला आढळतील तसं तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण ही केस महत्त्वाची आहे आणि या केसचे संदर्भ देऊन आपल्याला हे जे शासनानं आता आपल्यामध्ये आरक्षणाचं मध्ये नॉन क्रिमिनल आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये याच संदर्भानं आपल्याला भांडावं लागणार आहे. तुम्हाला या केसबद्दल काही माहिती आहे का अधिकची तर सांगायला विसरू नका. आणि हाच निकष कशा पद्धतीने मजबूत आहे आणि खरा आहे हे देखील लोकांना सांगायला विसरू नका. आणि लोकांमध्ये जनजागृती करायला देखील विसरू नका. जोपर्यंत आपण जनजागृती करणार नाही तोपर्यंत आपल्याला या मुद्द्याला विरोध देखील करता येणार नाही. आणि म्हणून जनजागृती महत्त्वाची आहे. या केसच्या संदर्भात तुम्हाला आणखी काय वाटते सांगायला विसरू नका. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.